लेक्चर नंबर 2, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं बेसिक ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, शेल, सबशेल, ऑर्बिटल, अबव प्रिन्सिपल. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी बेसिक गोष्टी डिस्कस केल्या होत्या लास्ट क्लासमध्ये. ठीक आहे, तर लेक्चर नंबर 2 मध्ये आज आपण स्टार्ट करणार आहोत मेन चॅप्टर आपलं. ओके, तर चॅप्टरला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. एक ट्रान्झिशन एलिमेंट वाला पार्ट आणि दुसरा इनर ट्रान्झिशन एलिमेंट वाला पार्ट. ठीक आहे, तर ट्रान्झिशन एलिमेंट वाला पार्ट थोडा मोठा आहे आणि इनर ट्रान्झिशन वाला थोडा छोटा आहे. तर ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणतात? आता मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं शिकवलं होतं. त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरूनच आपण सांगू शकतो की एखाद्या एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट कधी म्हणतात. तर त्याच्यासाठी डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. IUPAC कन्व्हेन्शन नुसार, IUPACच्या नियमानुसार, रूल नुसार, ट्रान्झिशन मेटल ॲटम हॅज इनकम्प्लीट डी सबशेल. ट्रान्झिशन मेटलची काय असते? डी सबशेल इनकम्प्लीट असते. डी सबशेल इनकम्प्लीट असते. ऑर इट गिव्ह कॅटायन विथ इनकम्प्लीट डी सबशेल, किंवा तो असं कॅटायन देते ज्याची डी सबशेल काय आहे? इनकम्प्लीट आहे. म्हणजे कसं? समजा फॉर एक्झाम्पल मी जर समजा स्कॅन्डियम एक्झाम्पल घेतलं तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 21. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 20. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी पहिले 1s, नंतर 2s 2p, नंतर 3s 3p, नंतर 4s 3d. आता मी याच्यात इलेक्ट्रॉन्स भरतो. इलेक्ट्रॉन्स भरले तर यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 6. यस मध्ये 2, पी मध्ये 6, किती झाले? 18. 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. आता जर तुम्ही याचं डी ऑर्बिटल बघितलं तर डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि डी ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे डी ऑर्बिटल कसा आहे? इनकम्प्लीट. कसा आहे? इनकम्प्लीट. आणि हे इनकम्प्लीट असल्यामुळे आपण याला काय म्हणणार? ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, तुला दिसत आहे का तिथून? नाही तर अशी इकडे सरका ना, हे जागा खाली सोडेल आहे तुम्ही. काढा ते बॅग. हां, सरका इकडे. बॅग इकडून ठेवा लागलं, अजून सरक इकडे. ओके, हां बघा. तर स्कॅन्डियम मध्ये जे डी ऑर्बिटल आहे ते इनकम्प्लीट आहे, म्हणजे स्कॅन्डियम हा ट्रान्झिशन मेटल आहे. ओके, n-1d. कोणतं डी ऑर्बिटल? इनकम्प्लीट डी सबशेल. डी सबशेल इनकम्प्लीट आहे, पण कोणती? n-1d. n-1d म्हणजे काय? शेवटच्या शेलला म्हणतो आपण n यस, आणि हा 4 आहे तर 3 आहे, म्हणजे 1 न कमी आहे. हा n आहे तर हा काय आहे? n-1, तर n-1d. तर n-1d कसा आहे? इनकम्प्लीट, म्हणून याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट. मग आता दुसरं एक्झाम्पल माझ्याकडे हे आहे की समजा माझ्याजवळ झिंक आहे. तर झिंकचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 30. झिंकचा ॲटॉमिक नंबर 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता बघा, इथून पासून इथपर्यंत जर बघितलं तर हा ॲर्गॉन आहे. 2 2 4 6 10 12 6 18, म्हणजे शॉर्ट मध्ये मी याला ॲर्गॉन लिहू शकतो कंडेन्स करून. याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात आहे ना. आणि पुढे कोण आहे? 4s आणि 3d. मग आता ॲर्गॉन झाला 18. 18 आणि 2 20, 20 आणि 10 30, म्हणजे याच्या डी मध्ये किती आहे? 10. म्हणजे याचं जे डी आहे ते कसं आहे? कम्प्लिटली फिल्ड. हे काय आहे? कम्प्लीट आहे. डी कम्प्लीट आहे. मग आता याची इनकम्प्लीट डी सबशेल आहे का? नाही. ऑर इट गिव्ह कॅटायन विथ इनकम्प्लीट डी सबशेल. याचं कॅटायन जे आहे, आता झिंकचं कॅटायन म्हणजे Zn2+. आता हे जर तुम्ही काढलं तर ॲर्गॉन 4s आणि 3d. तर 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. कुठून काढसाल? शेवटच्या शेल मधून, म्हणजे 4s मधून. इथं किती राहिले? 0, आणि इथं किती आहे? 10. आता याचं जर तुम्ही कॅटायन जरी बघितलं झिंकचं, तरी त्याचं डी काय आहे रे? तरी त्याचं डी काय आहे? कम्प्लीट. आणि याचं डी कम्प्लीट असल्यामुळे याला आपण नॉट ट्रान्झिशन एलिमेंट आहे ना. याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार का? नाही. नॉट ट्रान्झिशन एलिमेंट. हा ट्रान्झिशन एलिमेंट नाही आहे आणि हा आहे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे. काय म्हटलं मी की ट्रान्झिशन एलिमेंट याला म्हणणार का आपण? नाही, कारण हे त्याची एलिमेंटल स्टेट आहे, हे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि दोन्ही स्टेटमध्ये त्याचं डी भरेलच आहे, त्यामुळे आपण त्याला ट्रान्झिशन म्हणणार का? नाही. आणि याचं डी कसं आहे? इनकम्प्लीट, मग याला ट्रान्झिशन म्हणणार. मग आता याला एक एक्झाम्पल देतो मी अजून तुम्हाला, कॉपर. आता जर तुम्ही कॉपर घेतला तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s आणि 3d शॉर्टमध्ये लिहू राहिलो आपण. ठीक आहे. तर आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18, कॉपरला स्टार करून लक्षात ठेवा, हे एक्सेप्शन आहे. पुढे मी लिहून देतो, लिहून सांगितलं आहे तुम्हाला 11व्या वर्गात. याच्या 4s मध्ये 1 असते आणि 3d मध्ये 10 असतात. मग याचं डी तर कम्प्लीट आहे रे, याचं डी काय आहे? कम्प्लीट. मग डी कम्प्लीट आहे, मग याला ट्रान्झिशन म्हणणार की नाही म्हणणार? डेफिनेशन नुसार नाही असं वाटू शकते तुम्हाला, आहे ना, पण ऍक्च्युअल मध्ये याची कॅटायन, याचं कॅटायन बनवून पहा. तर कॉपरचं कॅटायन घेतलं समजा मी Cu2+, है ना, तर कॉपर 2+ बनवला तर काय होईल सांगा? आर्गॉन 4s 3d 2+ आहे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला? 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. 2 काढले तर इथं किती राहिला? 0 आणि इथं किती राहिले? 9. आणि आता याचं डी कसं आहे? इनकम्प्लीट. याचं डी इनकम्प्लीट आहे आणि याचं एक म्हणजे एक तर एलिमेंटल स्टेट मध्ये, एक तर कॅटायन मध्ये डी इनकम्प्लीट पाहिजे. आणि डी जर इनकम्प्लीट आला तर तो काय आहे? ट्रान्झिशन. तर त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे कॉपर हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कॉपर हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे कारण त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये जरी डी कम्प्लीट असता, पण त्याचं जेव्हा कॅटायन बनलं, जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट पाहिली आपण, तेव्हा तो काय आहे? इनकम्प्लीट आहे, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. म्हणजे कॉपर हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे. क्लिअर? समजलं? नंतर ट्रान्झिशन एलिमेंट एक्झिबिट प्रॉपर्टीज बिटवीन एस अँड पी ब्लॉक. आता ट्रान्झिशन एलिमेंटला ठेवेल कुठे आहे? एस ब्लॉक मध्ये, पी ब्लॉक मध्ये आहे का? नाही, त्याच्यामध्ये आहे ना, है ना, एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये. कुठं ठेवला? इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी बी इन बिटवीन असतात, एस ब्लॉक आणि पी ब्लॉक. इंटरमिडिएट प्रॉपर्टी दाखवते तो एस आणि पी ब्लॉकच्या. ओके, कोण? डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. नंतर मग आता याच्यात आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे. ठीक आहे, पुढे असेलच तो क्वेश्चन. आता काय म्हणत आहे की ट्रान्झिशन सिरीज काय आहेत? तर जो डी ब्लॉक आहे, डी ब्लॉक मध्ये 4 सिरीज आहेत. डी ब्लॉक मध्ये किती सिरीज आहेत? 4. एक आहे त्याच्यामधली 3D सिरीज आहे, एक 4D सिरीज आहे, एक 5D सिरीज आहे आणि एक 6D सिरीज आहे. आता ह्या चारही पण सिरीज मी तुम्हाला लिहून दाखवतो. अशाच लक्षात ठेवायच्या. किती सिरीज आहे? 4. कोणकोणती पहा. पहिली सिरीज आहे 3D किंवा त्याला म्हणतात फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, है ना. दुसरी आहे 4D किंवा त्याला म्हणतात सेकंड ट्रान्झिशन सिरीज. नंतर आहे 5D किंवा थर्ड ट्रान्झिशन सिरीज. नंतर आहे 6D किंवा त्याला म्हणतात फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. म्हणजे किती सिरीज आहेत? 4 सिरीज. 3D 4D 5D आणि 6D. किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज, फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे. मग आता त्या सिरीज स्टार्ट कुठं होतात आणि एंड कुठं होतात ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर जे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे ते स्टार्ट होते स्कॅन्डियमवर. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 ला स्टार्ट होते आणि 21 पासून कुठपर्यंत आहे? तर हे आहे झिंक पर्यंत आणि झिंकचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 30. म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज स्कॅन्डियम 21 पासून झिंक 30 पर्यंत. दुसरी ट्रान्झिशन सिरीज Y39 पासून इट्रियम, है ना, Y39 पासून स्टार्ट होते आणि कुठपर्यंत? कॅडमियम 48 पर्यंत. कुठपर्यंत? कॅडमियम 48 पर्यंत. Y39 पासून कॅडमियम 48 पर्यंत. जे तिसरी ट्रान्झिशन सिरीज आहे ते सुरू होते LA पासून, La57 पासून. पण मधातले 14 एलिमेंट गायब होतात. आणि इथं डायरेक्ट HF येते ज्याचा ॲटॉमिक नंबर किती असते? 72. म्हणजे 58 पासून 71 पर्यंत गायब झाले. कुठं? ते या ब्लॉक मध्ये गेले. ठीक आहे. आणि
इथून पासून हे सिरीज आहे कुठपर्यंत, Hg पर्यंत, आणि Hg चा ॲटॉमिक नंबर आहे 80. किती आहे Hg चा ॲटॉमिक नंबर? 80. मग नंतर फोर्थ ट्रान्झिशन सिरीज सुरू होते AC पासून. AC चा ॲटॉमिक नंबर आहे 89. याच्यानंतर पण 14 इथून गायब आणि कुठे गेले? या ब्लॉक मध्ये. तर इथं डायरेक्ट येते RF, आणि RF चा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 104. म्हणजे 90 पासून 103 पर्यंत गायब आहे, है ना. आणि डायरेक्ट 104 आला रुदरफोर्डियम, आणि इथून पासून डायरेक्ट कुठपर्यंत? CN पर्यंत. ठीक आहे, याचा ॲटॉमिक नंबर आहे 112. ह्या 4 सिरीज आहे. ओके, 4 सिरीज लक्षात राहतील. स्कँडियम 21 पासून झिंक 30 पर्यंत. क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सिरीज लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, स्कँडियम 21 पासून झिंक 30 पर्यंत, Y39 पासून CD48 पर्यंत, LA57 नंतर HF72 पासून Hg80 पर्यंत, AC89 नंतर RF10 पासून CN112 पर्यंत. ठीक आहे, या CN लाच तुम्ही UUB पण म्हणता. UUB 11व्या वर्गात सांगेल आहे. अननबायम, काय नाव आहे त्याचं? अननबायम. ठीक आहे, असं आता मेगा टेस्टचा अभ्यास करू राहिले साल तुम्ही, है की नाही. पिरियोडिक टेबल आहे मेगा टेस्टला, आणि त्याच्यामध्ये हे आहे. ओके, नंतर ह्या 4 सिरीज आहेत. मग आता जे 3D सिरीज आहे स्कँडियम पासून झिंक पर्यंत, 4D सिरीज आहे एट्रियम पासून स्कँडियम पर्यंत, 5D सिरीज लॅन्थॅनम पासून कुठपर्यंत? मर्क्युरी पर्यंत, पण विदाउट एलिमेंट फ्रॉम सेरियम टू ल्युटेडियम. सेरियम पासून ल्युटेडियम पर्यंत सोडून द्या, म्हणजे 58 पासून 71 पर्यंत सोडून द्या. आणि 6D सिरीज ॲक्टिनियम पासून कॉपरनिशियम पर्यंत, है ना. कोणापासून? ॲक्टिनियम पासून कॉपरनिशियम पर्यंत. आणि सोडून कोण द्यायचे? थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंत. हे मधातले 14 सोडून द्यायचे. ठीक आहे, या 4 सिरीज आहेत आपल्याजवळ. ॲटॉमिक नंबर बी मी सांगितले तुम्हाला. मग यांचं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? जनरल व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे शेवटच्या शेलचं. आता यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, तर आता काही एलिमेंट, समजा फॉर एक्झाम्पल मी स्कँडियम घेतला, तर स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर डायरेक्ट ॲर्गॉन घ्यायचा. काय घ्यायचा? ॲर्गॉन 18 पर्यंत. आणि नंतर कोण असते? 4s आणि 3d. आता जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर ॲर्गॉन 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. ठीक आहे, समजा टिटॅनियम घेतला, टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲर्गॉन, नंतर 4s आणि 3d. तर ॲर्गॉन 18, 2 20 आणि 2 22. समजलं इथपर्यंत? समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक घेतो मी क्रोमियम, आणि एक घेतो कॉपर, आणि एक घेतो झिंक. ठीक आहे, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24, कॉपरचा 29 आणि झिंकचा 30. आता महत्वाचं, या क्रोमियमले स्टार लावा आणि या कॉपरले स्टार लावा. ठीक आहे, कारण हे 2 एक्सेप्शन आहेत, है ना. क्रोमियम आणि कॉपर काय आहेत? एक्सेप्शन. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो. ॲर्गॉन 4s 3d. हे सेमच आहे, हे बदलणार आहे का? नाही. ॲर्गॉन 4s 3d. परत येतं ॲर्गॉन 4s आणि 3d. आता जर तुम्ही याच्यात इलेक्ट्रॉन्स भरले, ठीक आहे, याच्यात तुम्ही इलेक्ट्रॉन्स भरले, तर क्रोमियम आणि कॉपर मध्ये लक्षात ठेव जा 4s मध्ये एकच असते, 4s मध्ये एकच असते. आणि मग 18 ने 19, 19 आणि 5 24, 18 ने 19, 19 आणि 10 29 झाले का. आणि इथं 18 आणि 2 20 आणि 10 30. म्हणजे तुमच्या लक्षात हे आलं असेल, है ना, की शेवटच्या शेलला आपण n म्हणू. तर हे शेवटची शेल कोणती आहे आपली? चौथी. तर तुम्ही याला काय म्हणणार? NS. आणि याला काय म्हणणार? हे 4 आहे तर हे 3 आहे, म्हणजे 1 न कमी आहे. मग 1 न कमी आहे तर याला काय म्हणणार? 3 - 1. आणि हा कोण आहे? D. मग आता मला सांगा, NS मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहेत. 1 आहे म्हणजे 2 आहेत, म्हणजे 1 आणि 2 असेल. म्हणजे NS मध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील. NS मध्ये 1 किंवा 2. आणि N-1 D मध्ये किती असतील? 1 बी असू शकते, 2 बी असू शकते, 5 बी 10 बी, म्हणजे 1 पासून 10 पर्यंत. म्हणजे N-1 D मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 1 पासून 10 पर्यंत. याला म्हणतात व्हॅलन्स शेल, जनरल व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजलं एवढं? म्हणजे NS1 to 2, N-1 D 1 to 10. कसं आलं ते याच्यावरूनच काढता येते. ठीक आहे,
नंतर मग आता पोझिशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन काय आहे, ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन काय आहे, दिलात का, हा दिलाय बघा. जर आपण ट्रान्झिशन एलिमेंट बघितले, मी तुम्हाला सांगितलं किती सिरीज आहेत, 4 सिरीज आहेत. किती सिरीज आहेत, 4. 3D 4D 5D 6D 4 सिरीज आहेत. मग आता या 4 सिरीज मध्ये महत्वाचं हे आहे की हा डी ब्लॉक आहे, हा कोणता ब्लॉक आहे, डी ब्लॉक, थोडा वर लिहितो, हा कोणता ब्लॉक आहे, डी ब्लॉक. आणि डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कुठून ठेवणं सुरू झाले, तर डी ब्लॉक मध्ये एलिमेंट ठेवणं सुरू झाले ग्रुप नंबर 3 पासून. हा ग्रुप नंबर 3 आहे, ग्रुप नंबर 4, ग्रुप नंबर 5, ग्रुप नंबर 6, ग्रुप नंबर 7, ग्रुप नंबर 8, ग्रुप नंबर 9, ग्रुप नंबर 10 है ना, नंतर ग्रुप नंबर 11 आणि ग्रुप नंबर 12. ते लिहिलंच आहे खाली है ना, हे ग्रुप आहेत. म्हणजे जे डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत त्यांना कुठून कुठपर्यंत ठेवलेला आहे, ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंत. त्यांचा पिरियड कोणता आहे है ना, तर हा पिरियड नंबर 4 आहे, हा पिरियड नंबर 5 आहे, हा पिरियड नंबर 6 आणि हा पिरियड नंबर 7. म्हणजे हे जे एलिमेंट्स ठेवलेले आहेत ते पिरियड नंबर 4 पासून पिरियड नंबर 7 पर्यंत, ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंत. क्लिअर, अशा पद्धतीने त्या एलिमेंट्सला ठेवलेला आहे पिरियोडिक टेबल मध्ये. आणि कोणाच्या मध्ये आहे, हा एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये, म्हणजे पिरियोडिक टेबलच्या मिडलला आहे डी ब्लॉक, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट. याच्यापैकी जे ग्रुप 12 चे आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाहीत, ग्रुप 12 वाल्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाहीत, ते फक्त डी ब्लॉक एलिमेंट आहेत. का, कारण सांगितलं मी तुम्हाला त्यांचं डी काय असते, कंप्लीट असते, त्यांचं डी कंप्लीट असते, म्हणून त्यांना ट्रान्झिशन म्हणत नाहीत. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत, द ट्रान्झिशन एलिमेंट आर प्लेस इन द पिरियड 4 to 7. पिरियड कोणता, 4थ्या पासून 7व्या लो, आणि ग्रुप 3 to 12. 12 पाहिजे का, काय पाहिजे, 11, कारण 12 वाले आहेत का, 12 वाले ट्रान्झिशन नाही आहेत. ओके, नंतर त्यात किती सिरीज आहेत, 3D 4D 5D आणि 6D 4 सिरीज आहेत. आणि ते सेंटरला ठेवलेले आहेत है ना, एस ब्लॉक कोणत्या एका साईडला आणि पी ब्लॉक दुसऱ्या साईडला, आणि त्या दोघांच्या सेंटर मध्ये कोण आहे, डी ब्लॉक, ट्रान्झिशन एलिमेंट. आणि त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, त्यांची रिएक्टिव्हिटी, त्यांच्या प्रॉपर्टी है ना, शो ग्रॅज्युअल चेंजेस फ्रॉम एस टू पी ब्लॉक थ्रू दोज द डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मधल्या आहेत, इंटरमिडिएट आहेत. ओके, तसं आपल्याला पोझिशन विषयी विचारलं, ह्या प्रॉपर्टी काही सांगायचं काम नाही. तर पोझिशन काय आहे त्याची सांगा, ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन काय आहे पिरियोडिक टेबल मध्ये, दे आर प्लेस इन डी ब्लॉक है ना, इन द मिडल ऑफ द पिरियोडिक टेबल बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक, इन ग्रुप 3 to 12 अँड पिरियड 4 to 7. खतम झाली पोझिशन. ठीक आहे, मग आता हे ते सगळे एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला इथं काढून दाखवले, सर्व एलिमेंट्स है ना. मग आता हे सर्व एलिमेंट्स आपल्याला लर्न करायचे आहेत है ना, ह्या चारी पण सिरीज आपल्याला लर्न करायच्या आहेत. हे डी ब्लॉकचे सर्व एलिमेंट आपले लर्न असले पाहिजेत, ते आता लर्न कसे करतात. ठीक आहे, मग आता ते लर्न करायसाठी आता ट्रिक लिहून देतो. ओके, तर सर्वात आधी 3D सिरीज. ओके, तर पहिली सिरीज लर्न करू आपण, 3D सिरीज. आता 3D सिरीज मध्ये पहिली ट्रिक आहे सायन्स, किंवा तुमच्यावर लिहिलंच आहे ना हे है ना, काही त्याचा टाइम गमायला पुरत नाही आपल्याला है ना. ह्या ट्रिक आपल्याला माहिती आहे, मी फक्त सांगतो तुम्हाला त्या. ठीक आहे, हे सर्व तुमच्याजवळ लिहिलेलं आहे, त्यामुळे मी इथंच सांगतो. बघा, तर हे जे एलिमेंट्स आहेत स्कॅन्डियम 21 पासून झिंक 30 पर्यंत इथं सांगतो मी. तर याची ट्रिक काय होती, सायन्स है ना, सायन्स टीचर वनिता है ना, वनिता कुमारी, सायन्स टीचर वनिता कुमारी, मैडम है ना, मैडम फेविकॉल है ना, मैडम फेविकॉल को नहीं छेड़ना जनाब. ठीक है, सायन्स टीचर वनिता कुमारी, मैडम फेविकॉल को नहीं छेड़ना जनाब. सायन्स साठी SC, टीचर साठी TI, वनिता V, कुमारी CR, मैडम MN, फेविकॉल FE, को CO नहीं NI है ना, छेडना CU आणि जनाब ZN. ओके, त्यानंतर याची ट्रिक काय होती, यारी
जरा है ना, यारी जरा निभाना, यारी जरा निभाना, मौत तक है ना, मौत तक रुकावट, मौत तक रुकावट, राह पड़े आग में कूद, राह पड़े आग में कूद है ना, आग में कूद, यारी जरा निभाना, मौत तक रुकावट, राह पड़े आग में कूद, यारीचा वाय, जरा झेडा, निभाना एनबी, मौत यमो, तक टीसी, रू आरयू रुकावट, राह आरएच, पडे पिडी, आग एजी आणि कूदचा सीडी. ओके, नंतर इकडे इकडे काय होतं, ला हफ्ता है ना, ला हफ्ता, ला हफ्ता, वरना है ना, वरना रे उसकी, वरना रे उसकी, इधर उसकी इधर पिटाई, उसकी इधर पिटाई और होगी, और होगी, ला हफ्ता वरना रे उसकी इधर पिटाई और होगी. ठीक आहे, नंतर याचं होतं अच्छा है ना, अच्छा रुदरफोर्ड, अच्छा इंग्लिश मध्येच लिहितो रुदरफोर्ड, अच्छा रुदरफोर्ड डुबेंगे है ना, अच्छा रुदरफोर्ड डुबेंगे, संग बोहर, संग बोहर, अच्छा रुदरफोर्ड डुबेंगे संग बोहर, हस मत दास, हस मत दास, हसमत दास, रघु ने कहा, रघु ने कहा, झालं है ना, अच्छा रुदरफोर्ड डुबेंगे संग बोहर, हसमत दास, रघु ने कहा. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण डी ब्लॉक लर्न करू शकता. ठीक आहे, तर हे सर्व एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर कुठून स्टार्ट होते आणि कुठं एंड होते हे तुम्हाला मी आधीच लिहून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, डी ब्लॉक. ओके, मग आता तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द पोझिशन ऑफ आयरन है ना, पोझिशन ऑफ आयरन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आयरनची पोझिशन काय, आयरन कुठे आहे, कसा शोधायचा. आयरन म्हणजे Fe आणि Feचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 26, 26. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं, आर्गॉन 4s3d. आता इलेक्ट्रॉन्स भरायचे याच्यात, कसे भरणार, आर्गॉन 18, 2 20, 20 आणि 6 26. सर्वात पहिले शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला, डी मध्ये, शेवटचा डी मध्ये गेला म्हणून याला काय म्हणायचं, डी ब्लॉक है ना. म्हणजे हा कोणत्या ब्लॉकचा एलिमेंट आहे, डी ब्लॉकचा. आयरन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, डी ब्लॉक मध्ये. आयरन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, डी ब्लॉक मध्ये. नंतर याचा पिरियड काढायचा आहे, पिरियड काढायसाठी हायेस्ट शेल बघा कोणती आहे, शेल कोणती आहे, हे तिसरी हे चौथी म्हणजे हायेस्ट आहे. जे हायेस्ट शेल असते है ना, जे हायेस्ट शेल असते त्याला काय म्हणतो आपण, पिरियड. तर याचा पिरियड कोणता आहे, चौथा. जे हायेस्ट शेल असते तो काय असते, पिरियड. तर याचा पिरियड कोणता आहे, चौथा. क्लिअर, पिरियड माहित झाला. आता पाहिजे ग्रुप. आता डी ब्लॉक साठी महत्वाचं, डी ब्लॉक साठी ग्रुप कसा काढतात, डी ब्लॉक साठी ग्रुप काढायची ट्रिक काय सांगेल आहे की जे 4s आणि 3d म्हणजे ns आणि n-1 d असते त्याच्यामधले इलेक्ट्रॉन बघायचे. तर याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि 6. तो जो ग्रुप आहे है ना, जो ग्रुप आहे तो 2 आणि 6 म्हणजे किती झाला, 8. तर याचा ग्रुप कोणता आहे, 8वा. झाली पोझिशन. तर हा Fe जो आहे तो 4th पिरियड मध्ये आहे आणि ग्रुप नंबर 8 मध्ये आहे, डी ब्लॉक मध्ये. झालं, समजली कशी काढायची पोझिशन. अशा पद्धतीने आपण पोझिशन फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग. आता मी तुम्हाला शिकवलं नाही का कसं काढायला लागते तर, है ना. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22, व्हॅनेडियमचा 23, निकेलचा 28, मॅग्नीजचा 25. मग आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. पहिले टिटॅनियम 22 काय येणार, आर्गॉन 4s3d. पहिले हेच येणार, हेच लिहून टाकतो. नंतर व्हॅनेडियम 23 काय येणार, आर्गॉन 4s3d. ठीक आहे, नंतर कोण आहे, निकेल, ॲटॉमिक नंबर 28 काय येणार, आर्गॉन 4s3d. नंतर आहे मॅग्नीज, किती आहे 25 काय येणार, आर्गॉन 4s3d.
आता मला भरायचे आहेत इलेक्ट्रॉन्स. कसे भरणार इलेक्ट्रॉन? आर्गॉन 18, 18 2 20, 20 2 22, 18 2 20, 20 3 23 झाला व्हॅनेडियम. 18 2 20, 20 8 28, 18 2 20, 20 5 25. एक्सेप्शन नाही आहे. एक्सेप्शन कुठं आहे? कॉपर. क्रोमियम आणि कॉपर या दोन केसमध्ये एक्सेप्शन आहे, ते लक्षात ठेव जा. नेक्स्ट आता काय म्हणते? नेम द फॉलोइंग द नोबल गॅस प्रिसिडिंग 3D सिरीज. 3D सिरीजच्या आधीचा नोबल गॅस. 3D सिरीज म्हणजे स्कॅन्डियम. स्कॅन्डियम पासून सुरू होत ना, त्याच्या आधी ॲटॉमिक नंबर 18 कोण आहे रे? आर्गॉन. त्यानं ॲटॉमिक नंबरच देऊन दिला आहे ना. पण तसंही तुमच्या लक्षात आलं पाहिजे, स्कॅन्डियमच्या आधीचा नोबल गॅस, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 20. त्याच्या आधी 18 नंबरले आहे ना, म्हणजे कोण आहे तो? आर्गॉन. ठीक आहे. नंतर एलिमेंट बिलॉंगिंग टू एस ब्लॉक आहे ना, ऑफ द 4th पिरियड. त्याचं म्हणणं काय आहे? तर नेम द फॉलोइंग. त्याचं म्हणणं आहे प्रिसिडिंग 3D सिरीज आहे ना, तर प्रिसिडिंग 3D सिरीज एलिमेंट बिलॉंगिंग टू एस ब्लॉक ऑफ द 4th पिरियड. आता मला सांगा, जर तुम्ही 4th पिरियड बघितला, पिरियड 4, तर पिरियड 4 मध्ये सुरुवात कुठून होते रे? पोटॅशियम पासून. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मग स्कॅन्डियम आहे ना. हा ग्रुप नंबर 1 आहे, हा ग्रुप नंबर 2 आहे, हा ग्रुप नंबर 3 आहे. तर इथं स्कॅन्डियम आहे 21, हा 20 आणि हा 19 असा आहे ना. मग आपल्याला काय पाहिजे? स्कॅन्डियमच्या प्रिसिडिंग पाहिजे, म्हणजे आधीचा पाहिजे. आणि आधीचा कोण आहे? कॅल्शियम. असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे ना. म्हणजे उत्तर काय आहे? कॅल्शियम. नंतर काय म्हणते? ट्रान्झिशन एलिमेंट हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिस. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. आर्गॉन 18, हा 1 आणि हा 2, किती झालं रे? 21. आणि 21 म्हणजे कोण? स्कॅन्डियम. झाला क्वेश्चन आहे ना. सिंपल क्वेश्चन आहेत, काही हार्ड नाही आहे. मग आता हे आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे मी तुम्हाला शिकवले. फक्त याच्यात जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अबव प्रिन्सिपलचा वापर करून काढता आहे ना, ते तुमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. मग तुम्ही एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट वरून काढलं, त्याला काय म्हणतात? ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जे तुम्हाला दिसलं, एक्सपेरिमेंट केल्यानंतर दिसलं. ओके. एक आहे एक्सपेक्टेड, एक आहे ऑब्झर्व्ड. ओके. मग आता एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड जवळपास सारखंच आहे, फक्त 2 एलिमेंटसाठी वेगळा आहे ना, क्रोमियम आणि कॉपर. क्रोमियम आणि कॉपर मध्ये वेगळा आहे. बाकीच्यांसाठी तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढसाल तर सेमच येईल. जे रूल नुसार मी तुम्हाला काढून दाखवलं तसंच काढायचं. फक्त क्रोमियम आणि कॉपर मध्ये काय फरक आहे बघा. जर तुम्ही क्रोमियम घेतला आणि कॉपर घेतला, तर क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24, कॉपरचा 29. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढसाल, आर्गॉन 4s3d, आर्गॉन 4s3d. आता मी काय करतो, हे परत लिहितो इथं, आर्गॉन 4s3d, परत आर्गॉन 4s3d. आता जेव्हा तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता, तर आपला नियमानुसार काढू. पहिले नियमानुसार काय करतो आपण? इलेक्ट्रॉन्स भरतो. कसे? आर्गॉन 18, 18 2 20, 20 4 24 असं करतो की नाही आपण. इथं आर्गॉन 18, 18 2 20, 20 9 29 असं करतो आपण. तर हे जे कॉन्फिगरेशन आहे हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. काय आहे? एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना. पण ऍक्च्युअल मध्ये झालं काय? झालं हे की याच्यामधला एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट झाला, म्हणजे याच्यात एकच राहिला आणि याच्यात किती झाले? 5. इथं पण सेम तसंच झालं. याच्यामधला एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट झाला, म्हणजे इथं 1 राहिला आणि इथं किती झाले? 10. आता असं का झालं? कारण असं केल्यामुळे डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे हा हाफ फिल्ड आहे. अर्धा भरला ना, कारण डी मध्ये बसतात किती? 10 आणि याच्यात किती झाले? 5, म्हणजे हाफ फिल्ड आहे. त्यानंतर इथं डी मध्ये 10, म्हणजे हा का आहे? कम्प्लिटली फिल्ड. हा आहे कम्प्लिटली फिल्ड. तर असं का झालं? तर याचं म्हणणं असं आहे की जे हाफ फिल्ड ऑर्बिटल असतात ते मोर स्टेबल असतात
आणि जे कम्प्लिटली फिल्ड आहेत ते पण काय असतात, मोर स्टेबल असतात. आणि स्टॅबिलिटीसाठी है ना, स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन जो आहे तो 4s मध्ये न जाता कुठे गेला, 3D मध्ये. इथं पण 4s मध्ये न जाता कुठे गेला, 3D मध्ये, कारण तो मोर स्टेबल बनला. तर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं याला म्हणतात ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणतात त्याला, ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे या दोघांसाठीच फक्त एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळं आहे. बाकीच्यांसाठी एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड दोन्ही काय असतील, सेम. जे इथं या टेबलमध्ये काढून दाखवलं. या टेबलमध्ये तुम्हाला इकडे एक्सपेक्टेड दिसते, इकडे ऑब्झर्व्ड दिसते. तर तुम्ही बघा सगळ्यांचं तुम्हाला जवळपास सेमच दिसते. फक्त चेंज कुठं आहे, क्रोमियम, आणि दुसरा चेंज कोणामध्ये, कॉपर. क्रोमियम आणि कॉपर झालं. बाकी पॅटर्न सेम आहे ना. बाकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी पॅटर्न सेम आहे. मग आता यानं विचारलं बा झिंकला ट्रान्झिशन एलिमेंट का म्हणत नाही, है ना. व्हाय झिंक इज नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. हकालपट्टी केली ना त्याची, है ना. झिंकची हकालपट्टी केली कशामधून, ट्रान्झिशन एलिमेंटच्या गटातून, है ना. आणि का केली, कारण ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन काय सांगते, डी ऑर्बिटल इनकम्प्लीट पाहिजे एलिमेंटल स्टेट मध्ये किंवा त्याच्या एनी ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे कॅटायन जेव्हा फॉर्म करते तेव्हा, दोन पैकी एकदा. मग आता जर तुम्ही झिंक विषयी बघितलं तर झिंक याचं कम्प्लिटली फील्ड n-1d आहे त्याच्या ग्राउंड स्टेट मध्ये. ग्राउंड स्टेट म्हणजे एलिमेंटल स्टेट, ते तुम्ही काढलं. 3D 10 येतात, 4s मध्ये 2 येतात, म्हणजे त्याचा डी कसा आहे, कम्प्लीट आहे. आणि जर त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट घेतली तुम्ही +2, झिंक कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, +2. ते ऑक्सिडेशन स्टेट शिकवतो मी पुढच्या लेक्चर मध्ये. तर +2 जर घेतला तरी सुद्धा त्याच्या डी मध्ये किती येतात, 10. म्हणजे त्याचं डी कम्प्लिटली फिल्ड आहे, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाहीत. आणि असे कोण कोण आहेत, तर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, है ना. तर हे कोणामधले आहेत, झिंक कुठचा आहे रे, 3D सिरीजचा. कॅडमियम कुठचा आहे, 4D सिरीजचा. आणि मर्क्युरी कुठचा आहे, 5D सिरीजचा, है ना. आर नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाहीत, यांना ट्रान्झिशन एलिमेंटच्या गटातून काढून टाकलं, है ना. मग कॉपर जो आहे त्याचं ग्राउंड स्टेट हॅज कम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल. कॉपरचं 3D काय आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. व्हाय, त्याचं रिझन बी सांगितलं. कॉपरचं ग्राउंड स्टेट मध्ये 3D भरेल आहे, पण ऑक्सिडेशन स्टेट मध्ये 3D इनकम्प्लीट आहे. की जसं इथं हे पहा, हे तर भरेलच आहे, डी मध्ये 10 आहेत, पण जेव्हा तुम्ही फिल्ड पाहिजे, हे पार्शियली फिल्ड, तर जेव्हा तुम्ही त्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट घेता तेव्हा त्याच्या डी मध्ये किती असतात, 9. आणि डी मध्ये 9 म्हणजे इनकम्प्लीट. आणि जर तो इनकम्प्लीट आहे म्हणजे तो काय आहे, इनकम्प्लीट आहे म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आपण त्याला. मग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 4 सिरीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉकच्या 4 सिरीज आहेत आणि यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. आता तुम्हाला मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून दाखवलं की नाही, सेम तसंच आहे 4 सिरीजचं. बघा सगळ्यात पहिले तुम्ही काय घेतलं होतं, आर्गॉन. आर्गॉन नंतर काय घेतलं होतं, 4s, आणि काय घेतलं होतं, 3D. मग आता हे कोणासाठी, 3D सिरीजसाठी, पहिल्या सिरीजसाठी. दुसऱ्यासाठी काय होणार, आर्गॉनच्या खाली कोण असते, क्रिप्टॉन. क्रिप्टॉनच्या खाली कोण असते, झेनॉन. आणि झेनॉनच्या खाली कोण असते, रेडॉन. झालं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं एकदम सोपं आहे ना. पहिले आर्गॉन, मग क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. मग आता इथं 4s आहे तर याच्यात काय येणार, 5s. इथं 3D आहे तर इथं काय येणार, 4D. हा चेंज आहे, समजून राहिलं का. हा. नंतर काय आहे, नंतर इथं 5s आहे, मग इकडे काय येणार, 6s. 5s आहे तर इकडे 6s. नंतर इथं 4D आहे तर इथं काय येणार, 5D. इथं 6s आहे तर इथं काय येणार, 7s. इथं 5D आहे तर इथं काय येणार, 6D. समजलं. एक एक न वाढवलं, हे बी एक एक न वाढवलं. फक्त फरक हा आहे की इथं तुम्हाला 4f टाकायचा आहे कारण इथं f ब्लॉक येते, आणि इथं काय टाकायचं आहे, 5f टाकायचं आहे. इथं 4f, इथं 5f. आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरसाल, है ना, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरताल, कशा पद्धतीनं भरायचे. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, डी मध्ये 1 ते किती बसतात, 10. नो प्रॉब्लेम. डी मध्ये किती बसतात, 1 ते 10. डी मध्ये किती बसतात, 1 ते 10. नो प्रॉब्लेम. आता यस मध्ये
याच्या एस मध्ये 1 किंवा 2. आता याच्यासाठी लक्षात ठेवा, याच्या 5s मध्ये 0 to 2, म्हणजे एक जण असा बी आहे की ज्याच्या 5s मध्ये 0 असते आणि तो पॅलेडियम आहे. एक्सेप्शन आहे ते, एक एक्स्ट्रा एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं. तो एकच असा आहे ज्याच्या 5s मध्ये काय आहे 0. ठीक आहे. आणि याच्या 6s मध्ये 2, याच्या 7s मध्ये 2, हे 2 2 वालेच आहेत. आणि इतर एफ मध्ये किती असतात 14, एफ मध्ये 14. तर हे यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत आहे ना. हे कोणत्या कोणत्या सिरीजचं आहे, हे 3D सिरीजचं, हे 4D सिरीजचं, हे 5D सिरीजचं आणि हे 6D सिरीजचं. ठीक आहे. मग याला 3D सिरीज का म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल. का म्हटलं 3D सिरीज, कारण शेवटचा इलेक्ट्रॉन 3D मध्ये चालला, याचा शेवटचा इलेक्ट्रॉन 4D मध्ये चालला म्हणून 4D सिरीज, याचा शेवटचा इलेक्ट्रॉन 5D सिरीज, याचा शेवटचा इलेक्ट्रॉन 6D मध्ये चालला म्हणून 6D सिरीज. म्हणजे अशा पद्धतीने आपण सिरीजला नावं देणार. ओके. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येईल. आता अजूनही याच्यावर भरपूर प्रश्न आहेत. जसं आता हा प्रोबॅबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर सध्याच आपण सॉल्व्ह केला. प्रोबॅबल म्हणजेच काय रे, एक्सपेक्टेड आहे ना. मग आता एक्सपेक्टेड सांगितलं नाही का मी तुम्हाला, तर एकदा मला क्वेश्चन्स पाहू द्या. क्रोमियम, कॉपर, अजूनही काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू.